हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जी आता कंबाईन गट क ची परीक्षा होणार आहे त्याबाबत जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्यासाठी आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक टाकलेलं आहे. तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 25 जून 2026 रोजी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची 2619 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून संगणक प्रणालीवर आधारित घेण्यात येणार आहे. म्हणजे आयोगाने आपला ऑनलाईन घेण्याचा नियम जो आहे तो तसाच ठेवलेला आहे. तर बघा, राज्य शासनाच्या दिनांक 5 मे 2026च्या निर्णयान्वये भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा करण्यात आल्या असून आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा संवर्ग, पदसंख्या व उमेदवारांची संख्या यामध्ये पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. यामुळे विद्यमान ऑफलाईन परीक्षा पद्धतीची सर्व परीक्षा विहित कालमर्यादित घेणे जिकिरीचे होणार आहे. म्हणजे आयोगाच्या याच्यावर स्पष्टीकरण आलेलं आहे. आयोगाचे म्हणणे आहे की आता जे आयोगाने जे नवीन संवर्ग काढलेले आहे त्यामुळे पदसंख्या वाढणार आहे. त्यासोबतच पदसंख्या वाढल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पूर्वपरीक्षा घ्यायच्या आहेत. त्यासाठी वेळ खूप कमी आहे आणि ते लवकरात लवकर त्याचा निकाल लावणे किंवा बाकीच्या गोष्टी पार पाडण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे हे सोयीस्कर आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. पुढे बघा, सध्या आयोगामार्फत दरवर्षी सुमारे 6 ते 7 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते. तथापि शासनाच्या सुधारणा धोरणानुसार आगामी काळात ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा असून म्हणजे 6 ते 7चं 7 चोक 28 म्हणजे 28 ते 30 हजार एवढी भरती पदसंख्या आयोगामार्फत भरण्यात येणार आहे. एवढी विद्यार्थी संख्या वाढणार आहे असं आयोगाने सांगितलेलं आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी जिल्हास्तरीय शाळा व महाविद्यालयावर अवलंबून राहावे लागते. आता आपल्या ज्या परीक्षा होतात त्या जिल्हास्तरीय शाळा ज्या आहेत म्हणजे प्राथमिक शाळा ज्या असतात जिल्हास्तरीयवर त्या ठिकाणी आपल्या परीक्षा होत असतात, त्यांच्यावर अवलंबून लागत आहे. त्यामुळे ही एक्सप्लेनेशन आयोगाने दिलेली आहे. परीक्षा केंद्राची मर्यादित उपलब्धता, शैक्षणिक सत्रामुळे केंद्रे उपलब्ध न होणे, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक, सुरक्षा व मनुष्यबळ यामुळे परीक्षा प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता आहे. हे सगळे एक्सप्लेनेशन आयोगाने दिलेले आहेत. पुढे बघा, या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT पद्धतीने घेण्याचे नियोजन केलेले आहे. या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वेग वाढवण्यास मदत होईल. उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व कालबद्ध होईल. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी CBT पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे आयोगाला त्याच वर्षी 2 ते 3 पूर्वपरीक्षा घेऊन, त्याच वर्षी मेन्स घेऊन आणि त्याच वर्षी इंटरव्ह्यू घेऊन सर्वच्या सर्व प्रक्रिया एकाच वर्षात पूर्ण करायच्या आहे असं आयोगाचं स्पष्टीकरण आहे. तसंच आयोगाने सांगितले आहे, देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की कर्मचारी निवड आयोग, SSC, रेल्वे भरती मंडळ, RRB, IBPS, CAT, JEE, UGC नेट, MHT, CET या सर्व संस्था अनेक वर्षापासून यशस्वीपणे कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने परीक्षा घेत आहे. तसेच केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार व हिमाचल प्रदेश राज्य लोकसेवा आयोगाकडून देखील गट अ, ब, क या परीक्षा CBT पद्धतीने घेण्यात येते. वेगवेगळ्या राज्यांचे तसेच वेगवेगळ्या परीक्षांच्या आपल्याला या ठिकाणी त्यांनी आपल्याला रेफरन्स दिलेला आहे. एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांच्या गुणांचे नॉर्मलायझेशन, गुणांचे सामान्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी IIT बॉम्बेसारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ संस्थांचे तसेच शासनाच्या सांख्यिकी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वैज्ञानिक, पारदर्शक व न्याय्य पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. या बाबतीत सविस्तर कार्यपद्धती आयोग स्वतंत्रपणे प्रसिद्ध करेल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की IIT बॉम्बेसारख्या ज्या तज्ज्ञ संस्था आहे त्या त्याचे जे सूत्र असतात नॉर्मलायझेशनचे ते त्यांच्या तज्ज्ञांकडून तयार करून घेणारे आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये अन्याय होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी गुणांचे सामान्यीकरण ही प्रक्रिया कायदेशीर, न्यायसंगत व वैध असल्याचे स्पष्ट केलेले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर ऑफलाईन परीक्षामधील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने डॉक्टर के राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेव्हल कमिटी ऑफ एक्सपर्ट नियुक्त केली होती. या समितीने मोठ्या प्रमाणातील परीक्षा भविष्यात CBT पद्धतीने आणि विविध सत्रामध्ये घेण्याची शिफारस केलेली आहे. त्यानुसार नीट 2027 परीक्षा देखील CBT पद्धतीने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
आयोगामार्फत म्हणजे आता त्यांनी 2027मध्ये नीटसुद्धा त्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे आपल्या इथून पुढे होणाऱ्या सर्व MPSCच्या परीक्षा आता कंबाईनचं ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, कंबाईन गट क. त्यासोबतच राज्यसेवा कंबाईन आता इथून पुढे जेवढ्या MPSC मार्फत परीक्षा होणार त्या CBT पद्धतीने होणार आहे. आयोगामार्फत दिनांक 1 डिसेंबर 2022 पासून आत्तापर्यंत 238 संवर्गाच्या सरळ सेवा व विभागीय परीक्षा CBTद्वारे यशस्वीरित्या घेण्यात आलेल्या आहे. तसेच पुढील 3 महिन्यात आणखी 81 संवर्गाच्या परीक्षा CBT पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे आयोगास या प्रणालीचा पुरेसा अनुभव उपलब्ध आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असून विविध सत्रामध्ये CBTद्वारे घेण्यात येणार असली तरी मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. CBT परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था, शासकीय व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने इत्यादींच्या संगणक प्रयोगशाळांचा वापर परीक्षा केंद्र म्हणून केला जाईल. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला परीक्षा केंद्र म्हणून काय भेटणार आहे की जे आता तांत्रिक परीक्षा CBT परीक्षा आयोजित करताना जे तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था आहे त्या संस्था, त्यासोबतच शासकीय आणि खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतने इत्यादी संगणक प्रयोगशाळांचा वापर आपल्याला परीक्षा केंद्र म्हणून केला जाणार आहे. तथापि परीक्षेचे संपूर्ण नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचलन, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहणार आहे. बाकीचे सगळे नियंत्रण, सगळी सुरक्षा आयोगाकडे राहणार आहे. बाकी कोणत्याही गोष्टी दुसऱ्याकडे देण्यात येणार नाही. तसेच परीक्षा केंद्राचे CDAC मार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येईल. परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची रिस्पॉन्स शीट त्याच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय आयोगामार्फत सन 2027 पासून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, गट ब, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा तसेच गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या उद्दिष्टासाठी पूर्ततेसाठी CBT पद्धतीचा अवलंब अपरिहार्य आहे. म्हणजे तुम्हाला 2 ते 3 वेळेस जर ही परीक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्टच घेणे अनिवार्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. वरील सर्व बाबी विचारात घेता आयोगामार्फत पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित CBT पद्धतीने घेण्याचा निर्णय यावेळी गरज, राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती, न्यायालयीन मान्यता, तांत्रिक सुरक्षितता आणि वेळबद्ध भरती प्रक्रिया सर्व दृष्टीने योग्य, न्याय्य व आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनाही कोणताही संभ्रम न बाळगता CBTद्वारे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2026 संदर्भात परीक्षेची तयारी करावी. महेंद्र हरपाळकर, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर बघा, यामध्ये आयोगाने पूर्ण स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न केलेले आहे. का आम्ही ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत, यामध्ये कुठलाही अन्याय होणार नाही, या ठिकाणी सेंटर कोणते असणार आहे ते सर्व आयोगाने स्पष्टीकरण दिलेले आहे. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.